आपोआप तुम्हाला मार्गदर्शन करेल की काय करायचं तुला. आपोआप रूपाने आपण आज हा उत्सव या ठिकाणी करत आहोत. परमेश्वराची इच्छा, त्या परमेश्वराने अवतार धारण केलेला आहे. भगवंताने धर्माकरता अवतार धारण केला. तुम्ही भगवंताला प्रार्थना केली म्हणजे तो तुमचीही काळजी करतो. नित्य नेहमी उभा राहतो. पण तुम्ही धर्माने वागला तर धर्माचा अवतार, परमेश्वराचा अवतार धर्मा करताय, धर्माच्या करता तो अभ्युत्थान या अधर्माला ब्राह्मण म्हटलेलं आहे. आणि धेनू म्हणजे काय काय आहे? इंद्रिय, शरीराचे हे इंद्रिय त्याला कोमल असतात. काय त्या ठिकाणी माता म्हटली आहे जे देवासारखं कार्य करणारे त्यांच्यासाठी अवतार घेतात. देवाचं सारखं राक्षसाचे कार्य करणारे, दैत्यांसारखे कार्य करणारे असे त्यांच्याकरता अवतार घेत नाही. त्यांच्याकरता तो जाऊन जातही. आणि संत संत त्याला म्हटलेला आहे जो सतत त्या ठिकाणी परमेश्वराची भक्ती करतात. परमेश्वराने दिलेले ते नियम जे आहेत त्याला आपण शास्त्र म्हणतो, ते नियमाचं जो पालन करणारा आहे अशा परमेश्वर त्याच्यासाठी अवतार धारण करतात. तशा त्या परमेश्वराचा रामचंद्राचा आज अवतार धारण करण्याकरता उपस्थित झालेला आहे. परमेश्वराच्या जन्माचे अनंत कारण आहे. भगवंताने हा अवतार धारण केलेला आहे. आणि त्रेतायुगामध्ये हा परमेश्वराने रामचंद्राचा अवतार धारण केला. हा इंद्रियांचा जो रथ त्या अवतार धारण करण्या कैकेयीची त्या ठिकाणी माताजी आहे तिथे कसा अवतार धारण केला आहे. पूर्ण प्रजेंना आशीर्वाद दिले होते. हेच त्या ठिकाणी काय आहे की त्या ठिकाणी पूर्ण तिथी आहे. आणि अशी ही पूर्ण तिथी असणारी भगवंतानी या नवमीला पुष्य नक्षत्र सर्वात श्रेष्ठ पुष्य नक्षत्र या पुष्य नक्षत्रावर सर्वस्वाची अवतार धारण करण्याचा भगवंताच्या 12ची वेळ झालेली आहे. आणि 12च्या वेळेमध्ये त्या ठिकाणी हा अवतार धारण करण्यासाठी त्या ठिकाणी नंतर भगवंताने त्या ठिकाणी काय केलं की ध्वजा पताकाला जिकडे सगळा संमार्जन झालेला आहे. आनंदी आनंद वातावरण आले आहे. आकाशात संपूर्ण देव त्या ठिकाणी नाना प्रकारचे वाद्य घेऊन त्या ठिकाणी उभे आहेत की आता परमेश्वर अवतार घेते. त्यांचं वाद्य वाजवून त्यांचं स्वागत करायचं आणि वाद्याचं स्वागत करण्याकरता तर उभे आहेत. आणि सर्व नगरामध्ये सुद्धा जिकडे आनंदी आनंद वाटत असताना तिकडे कौशल्या सुमित्रा काही आपापल्या त्या सुटिका ग्रहामध्ये आहे. कौशल्या त्या ठिकाणी डोळे भेटले आहेत आणि सारखं मनामध्ये त्या ठिकाणी ती भगवंताचं भजन करताय. तिकडे सुद्धा दशरथ सुद्धा भजन करताय सारखा श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम आवाहन केलेला आहे भगवंताचं आणि आपण पूजेच्या ध्यान करतो तसं ध्यान केलं. ध्यान कसं करतं की परमेश्वरा आता तुझं पूजन करायचं आहे. तू आता या ठिकाणी
जन्माला यावं याची इच्छा माझी आहे, पण तू कोणत्या रूपाने यावं तर मला विजयते रामं रमेशं भजे रामे रामे राम नमो रामाय तस्मै नमः रामानास्ति परायणं परतरं राम सदा सोऽस्म्यहं रामे चित्तलयं सदा भवतु सरोजनपालिनी भक्तिशास्त्रसंगी जय अयोध्या महाराज की जय उमापति महादेव की जय वृंदावन कृष्णचंद्र की जय अयोध्या धाम की जय चारों भैया की जय तीनों मैया की जय सनातन हिंदू वैदिक धर्म की जय सब संतन की जय गो माता की जय 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 रघुवीर समर्थ धर्म की जय धर्म की जय सहित तुलसी भवानी पूज पुनि पुनि मुदित मन मंदिर चली आज दिनांक 17/1/2024 आज भूल जाएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे
मिट जाएंगे राम आएंगे, ओ तेरी झोपड़ी के सारे बाग धुल जाएंगे राम आएंगे, ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे। अनाचार में अनाचार उतरा खा ले